आता आपण पाहूया, की कोणत्या कोणत्या ॲक्शन्स येतात. एकदा का आपल्याला बेसिक समजलं, तर याच्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे, ते आता आपण पाहणार आहोत. सो आता आपण काय करतोय, की एकदा का आपल्याला फायनान्शियल फ्रीडमकडे जाणाऱ्या त्या ज्या 4 स्टेजेस आहेत. एक मेन ॲट वर्क, दुसरं मेन एंड मनी ॲट वर्क, तिसरं मॅन आयडेंटिफाइड्स व्हाय आणि चौथी स्टेप आहे ओन्ली मनी ॲट वर्क, मॅन इज लिव्हिंग हिज पॅशनेट लाईफ. या स्टेजला पोहोचण्यासाठी आपल्याला ॲक्शन्स काय-काय घ्यायचे आहेत, त्याची क्लॅरिटी येण्यासाठी हा आपला खडाटोप आहे. पहिली स्टेप आहे ज्याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं नेट वर्थ किंवा इन्कम किती आहे, हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे एक ट्रॅकर आहे. तो ट्रॅकर तुम्ही समजून घ्या. ज्याच्यामध्ये तुम्ही जर ट्रॅकिंग करत गेलात, टाकत गेलात तुमच्या फिगर्स, तर तुम्हाला ॲट द एंड लगेच तुम्हाला क्लॅरिटी येईल, की आपलं इन्कम किती आहे, एक्सपेन्स किती आहे वगैरे. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला कंपल्सरी गोलसाठी किती अमाउंट लागते. आपल्या आयुष्यातील कंपल्सरी गोल कोणते-कोणते आहेत, ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला किती अमाउंट लागते, ह्याची विचारांची स्पष्टता, आपले फिगर्स आपल्या नोटबुकमध्ये तयार पाहिजेत. ही पहिली स्टेप आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं, आपले रिटायरमेंट गोल असेल, तुमचं वय किती, तुम्हाला रिटायरमेंट कोणत्या एजला पाहिजे, तुम्हाला आत्ताचा करंट एक्सपेन्सेस, त्यावेळेस इन्फ्लेशन पकडून, महागाई पकडून त्यावेळेसची रिटायरमेंट अमाउंट किती आहे. बरं त्या लेट अस से 60 वर्ष, 60 वर्षापासून ते 80-85 वर्षेपर्यंत तो कॉर्पस आपल्याला टिकला पाहिजे. त्यावेळेस पण पुढच्या 20-1 वर्षांची महागाईचा पण विचार करून ती अमाउंट आता ठरवता आली पाहिजे. बरं ती ठरवली, तर आज मला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागते, ही फिगर माहिती असणं गरजेचं आहे. तसंच एज्युकेशनसाठी असेल, तसंच अनसर्टनिटी गोलसाठी असेल. अनसर्टनिटी गोल म्हणजेच इन्शुरन्ससाठी वार्षिक साधारण 50,000 ते 60,000 रुपये वर्षाला आपल्याला द्यावे लागतात इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी. तर मायक्रो प्लॅनिंग अशा पद्धतीने झालं पाहिजे, की आपल्याला त्या इन्शुरन्ससाठी म्हणून ॲक्टिव्ह इन्कममधील पैसे तिथं द्यायची गरज नाही पडणार. अशा पद्धतीनं मायक्रो प्लॅनिंग करता आलं पाहिजे. सो हा सगळा पार्ट येतोय फायनान्शियल प्लॅनिंगसाठी. या स्टेजसाठी नक्कीच तुम्हाला एडवायझरची गरज आहे. मी तुम्हाला रिकमेंड करेन, की आपल्या सर्व्हिसेसमधून हा पार्ट फ्री ऑफ कॉस्ट केला जातो. तुम्हाला प्रॉपरली याची क्लॅरिटी येण्यासाठी वन टू वन सेशनमध्ये ह्याचे संपूर्णपणे विचारांची स्पष्टता, आपल्याला काय पाहिजे, काय नाही, कोणतं गोल, कोणतं कंपल्सरी आहे, कोणतं ऑप्शनल आहे, ह्याच्या पण तुमचे डाउट्स क्लिअर करून याच्यावरती आपण काम केलं जातं. आणि आपल्याला किती इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, हे एकदा स्पष्ट झालं, की पुढची स्टेप येते. आपल्याकडं फायनान्शियल प्रॉडक्ट्स कोणते-कोणते आहेत. कुणी पी-एफ घेतलेलं असते, कुणी पी-पी-एफ घेतलेलं एंडोमेंट प्लॅन्स घेतलेले असतात, कुणी युलिप सारखं प्रॉडक्ट्स घेतलेलं असते. असे किती प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळं असेसमेंट करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ज्याची इन्फ्लेशन बीट करण्याचं पोटेन्शियल नाहीये, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. बाहेर पडणं हे एवढं सोपं नाहीये. कारण ते प्रॉडक्ट कधी घेतलेलं आहे, अजून किती वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहायचं आहे. ह्याचा सगळ्याचा परत वही पेन घेऊन अभ्यास करावा लागतो. ते वही पेन घेऊनच आपल्याला क्लॅरिटी येते, की त्याच्यामध्ये कंटिन्यू करायचं आहे, की त्याच्यातून आपल्याला एक्झिट करायचं आहे ते. सो हे फायनान्शियल प्रॉडक्ट्स रिव्ह्यू करणं ही झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप येते, की असेसमेंट जी आहे, एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट. आजपर्यंत तुम्ही काहीतरी इन्कम केलेलं आहे. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली असेल, मग ती म्युच्युअल फंडमध्ये असेल, पी-एफ असेल, आर-डी असेल, एफ-डी असेल आणि पी-पी-एफ असेल, कुठेही असेल. सो एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट कुठे-कुठे आहे? ती करेक्ट आहे का? ते योग्य आता म्युच्युअल फंडचाच विचार केला तर योग्य स्कीममध्ये आहेत का? त्या स्कीम आणि तुमच्या गोलला ते अलाइन आहेत का? ह्याचे सगळ्याचे रिव्ह्यू करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढची स्टेप येते, की आता जे पण काही इन्व्हेस्टमेंट आहेत, तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणि ती इन्व्हेस्टमेंट करून मॅपिंग करायचं आहे. लेट अस से तुम्हाला एक्स अमाउंटची एस-आय-पी करणं गरजेचं आहे. मग एक्स अमाउंट हे कोणत्या ध्येयासाठी आहे? तर रिटायरमेंट. मग वाय अमाउंट करणं गरजेचं आहे. कशासाठी? मुलांच्या एज्युकेशनसाठी. मग त्या वाय अमाउंट म्हणजे त्या गोलला ती मॅप करणं गरजेचं आहे. हे मॅपिंग करणं अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. जर मॅपिंग केलं, तर आपल्याला डे टू डे बेसिसवरती क्लॅरिटी राहील, विचारांची स्पष्टता राहील, की आपण खर्च किती करतोय ते. आणि मॅपिंगच नसेल म्हणजे ती दिशाच भेटणार नाही. एक एक्झाम्पल देतो Google मॅपचं.
गुगल मॅपवरती आपल्याला डेस्टिनेशन जर टाकलं तर आपल्याला तिथं लगेच ट्रॅक दिसतो, मॅप दिसतो, की आपण किती वेळा तिथं पोहोचू शकतोय ते. तसंच आहे आपल्या इन्व्हेस्टमेंटचं. आपण जे ठरवलेलं टार्गेट आहे ते आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण जे तुम्हाला ॲप देणार, त्या ॲपमध्ये एक मॅपर आहे, ट्रॅकर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला किती पर्सेंटने ते तुमचं गोल पूर्ण झालेलं आहे, हे क्लॅरिटी कळतं तिथं आणि पर्सेंटेजमध्ये जर ते गोल ऑन ट्रॅक असेल, तर आपल्याकडे सफिशियंट कॉर्पस एक्स्ट्राचा किती आहे ते पण कळतं आणि हा कळणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला ऑप्शनल गोलवरती खर्च करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळं मॅपिंग करणं तितकंच गरजेचं आहे. आणि 5वी स्टेप येते जे पिरियडिक रिव्ह्यू. हे वर्ष 6 महिन्यानंतर आपण करतो. त्याच्यामध्ये ॲज अ ॲडवायझर मी तिथे करत राहतो, की आपण जे ठरवलेलं आहे ते ऑन ट्रॅक आहे का? असेल तर ओके, नसेल तर काय चुकतंय, काय बरोबर आहे हे मग ते स्कीम्स रिव्ह्यू असतील, अजून फायनान्शियल दुसरे प्रॉडक्ट्सचा रिव्ह्यू असेल, हे सगळ्या प्रकारचा रिव्ह्यू करून आपण ऑन ट्रॅक आहोत का? हे पिरियॉडिकली चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या झाल्या 5 स्टेप. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे थोडेसे डाउट्स असतील त्याच्या रिलेटेड मी काही प्रश्न इथं उपस्थित करतोय. तर ते प्रश्न आपण पाहू. मला अंदाज आहे, की तुम्ही खूप वेळ झाला हा व्हिडिओ पाहताय, पण हा एक कोर्स आहे. हा पर्टिक्युलरली एक व्हिडिओ म्हणून न पाहता एक कोर्स म्हणून पाहणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक प्रगतीसाठी हा वेळ डेडिकेटेडली लक्षपूर्वक देणं अत्यंत गरजेचं आहे, असं मी मानतो. सो आता एक प्रश्न पाहू, की जर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि ते तुम्ही डायरेक्टमध्ये केले असेल आणि तुम्हाला आता त्याच्या रिलेटेड प्रश्न असेल, की डायरेक्ट करायचं की ॲडवायझर करायचं? तुमचा असा साधा प्रश्न असेल, की ऑलरेडी आम्ही जर समजा डायरेक्टमध्ये केले असेल, तर आम्ही तुमच्याकडे का करायची? हा एक प्रश्न असू शकतो. स्वाभाविक आहे, चांगला प्रश्न आहे. इथं थोडंसं मला समजून सांगणं गरजेचं आहे, की 2013 पासून सेबीनं इंडियामध्ये आपल्याला अलाउड केलं, की तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकताय. डायरेक्टली जर इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्हाला तुमचे स्कीम सिलेक्शन असेल, तुम्ही स्वतः पाहायचं आहे. तुम्हाला प्रॉपरली किती ट्रॅकिंग करणं गरजेचं आहे. जे आता मी सगळं बोललो, ते सगळं तुम्ही स्वतःहून करणं गरजेचं आहे. फरक इथं एक समजून घेणं गरजेचं आहे. तो फरक हा आहे, की डायरेक्ट आणि ॲडवायझरच्या थ्रूमध्ये गेलं तर 30-40 पैशांचा फरक आहे. जास्ती फरक येत नाहीये. एक एक्झाम्पल सांगतो. अपफ्रंटली मी इथं सांगतोय, की ॲडवायझरला किती कमिशन भेटतं आणि ते म्युच्युअल फंड इंडस्ट्री कशी काम करते. ठीक आहे. एक एक्झाम्पल पकडू. एखादी नवीन स्कीम जर चालू झाली, तर नवीन स्कीम ही साधारण 2.2% मध्ये 2.25% मध्ये साधारण त्याचं ऑपरेटिंग कॉस्ट राहते आणि ह्याला एक्सपेन्स रेशिओ म्हणतात. एक्सपेन्स रेशिओचा अर्थ काय? तर त्या म्युच्युअल फंड स्कीमला त्या फंड मॅनेजरला अलाउड राहतंय 2.25 मॅक्सिमम 3 पकडा. तो तेवढा खर्च त्या इन्व्हेस्टमेंटमधून काढणे आणि त्यांच्या ऑपरेटिंग कॉस्टसाठी वापरणे. मग ऑपरेटिंग कॉस्टमध्ये काय-काय येतं? तर एम्प्लॉयी येतात. ती जिथं कुठं ऑफिस असेल त्या ऑफिसचं हाउसकीपिंग असेल, ऑफिसचं लाइटिंग असेल, हे सगळं ऑपरेटिंग कॉस्टमध्ये कव्हर येतं. ॲडव्हर्टायझिंग पण त्याच्यामध्ये येतं आणि ह्याच्यावरती सगळी म्युच्युअल फंड इंडस्ट्री काम करते. हा एक्सपेन्स रेशिओ आहे. आणि जसं त्या स्कीममध्ये कॅश फ्लो वाढला, कंटिन्युअसली इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करत गेले, कॅश फ्लो वाढत गेला, तर तो जो ऑपरेटिंग कॉस्ट आहे ना, तो कमी येतो. सेबी काय म्हणतंय, जर म्युच्युअल फंड कंपनीला जर एखादी नवीन स्कीम करायची असेल, तर त्याच्यावरती ॲड करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, त्याचं नवीन मॅनपॉवर रिक्रूट करणं याच्यासाठी खर्च लागतो. म्हणून सुरुवातीला जास्तीचा खर्च राहतोय आणि एकदा कॅश फ्लो जनरेट झाला, लोकांपर्यंत पोहोचलं, लोकांची इन्व्हेस्टमेंट त्या स्कीममध्ये यायला लागली, तर त्याचा ऑपरेटिंग कॉस्ट कमी येतो. का तर ॲडव्हर्टायझिंगवरती लिमिटेड खर्च राहतोय. मॅनपॉवर तर ऑलरेडी रिक्रूट केलेली राहते. नवीन करण्याची गरज पडत नाही. असं एक भरपूर लॉजिक्स राहतं. पण आपल्याला समजायसाठी म्हणून मी हे थोडेसे पॅरामीटर तुम्हाला सांगतोय. मग तो खर्च कमी अ, येण्यासाठी सेबीनं एक्सपेन्स रेशिओ ठेवलेला आहे. म्हणजे जर का कॅश फ्लो वाढला, तर एक्सपेन्स कमी होतोय. मग हा जो 2.23 चा जो सुरुवातीचा एक्सपेन्स होतोय, जर कॅश फ्लो त्या स्कीममध्ये वाढला, तर तो 2.22, 1.9, 1.8, 1.6, 1.5 असं करत हा कमी येतोय. आता इथे हे समजून घेणं गरजेचं आहे, की
लेट अस से 2% आहे समजा, 2% मध्ये 1%, 1.12%, 1.2% पर्यंत खर्च त्या AMC ला म्हणजे त्या म्युच्युअल फंड कंपनीला त्याचा ऑपरेटिंग कॉस्ट म्हणून खर्च लागतो. आता उरतात ते 60-70 पैसे, हे 60-70 पैसे आयदर तो ऍडवायझरीला देतो, तो म्युच्युअल फंड कंपनी, किंवा डायरेक्ट गेला असेल तर त्या इन्व्हेस्टरला भेटतो. आता ह्या 60-70 पैशांमध्ये पण थोडंसं बायफर्केशन असं आहे. ॲज अ मी ॲडवायझर हा एनजे थ्रू आहे. म्हणजे एनजे हा मेन ब्रोकर झाला. मी एनजेशी पार्टनरशिप आहे सब ब्रोकर म्हणून. मग ह्या 60-70 पैशांपैकी 20-30 पैसे हे ॲपमध्ये मला सपोर्ट भेटतो, ट्रेनिंग भेटतं, किंवा इन्व्हेस्टरला अजून काही सर्व्हिसेस पाहिजे असेल तर ते सर्व्हिसेस भेटते, प्लॅटफॉर्म आहे. याचा खर्च हा 20-30 पैशांचा आहे. ते एनजे घेतं आणि 30-40 पैसे हे मला भेटतात. आणि आणि तुम्ही डायरेक्टली जर गेलात, तर हा जो 60-70 पैसे आहेत, त्यापैकी 20-30 पैसे त्या प्लॅटफॉर्मकडे जातात आणि 30-40 पैसे हे इन्व्हेस्टरला भेटतात. मग इन्व्हेस्टरचे पैसे इन्व्हेस्टरला डायरेक्टली तिथे भेटत नाहीत, पण ते रिइन्व्हेस्ट केले जातात एनएव्हीच्या माध्यमातून. हाच तो काहीतरी फरक आहे. म्हणजे 30-40 पैसे हे कधी जर 2% नी काढलं तर. पण त्या स्कीममध्ये अजून कॅश फ्लो येतच राहतोय. तर ते 2% जर परत 1.7, 1.6, 1.4, 1.3 असं कमी-कमी येतोय. मग हे कमी-कमी जर आलं, तर AMC म्हणजे ती म्युच्युअल फंड कंपनीचा खर्च तर तेवढाच राहणार आहे. पगार तर दिवसेंदिवस वाढतच आहेत. लाईट बिल किंवा हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर खर्च तो तर वाढतच राहतो इयर ऑन इयर बेसिसवरती. म्हणजे इनिशियली जर 1.2 खर्च असेल, तर 1.3, 1.4 हा त्याचा खर्च वाढतच राहतो AMCचा. सो इथं काय होतं, हे जे ब्रोकरेज जे भेटत असतं ॲडवायझरला, ते नंतर-नंतर कमी होत राहतं. ही प्रॅक्टिकली फॅक्ट आहे. आता एवढ्यासाठी म्हणून लोक ॲडवायझरला न घेता डायरेक्टमध्ये जातात. आता ह्याचे फायदे तोटे पण आपल्याला समजले पाहिजेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही फरक नाहीये. हा जो फरक आहे, हा एवढाच एक फरक आहे. हा जो 20-30 पैसे, 40-50 पैसे एवढाच फरक आहे. मग ह्या 40-50 पैशांसाठी तुम्ही किती वेळ घालवता? तुम्ही रिसर्च किती करता? तुमचं ॲक्टिव्ह इन्कम करण्यासाठी तुम्ही फिजिकली जिथं वेळ देतात, त्या वेळेत घरी येऊन घरच्यांसोबत वेळ घालवण्याच्या ऐवजी परत तुम्ही ह्या विषयाला अभ्यास करण्यात वेळ देता. हे किती संयुक्तिक आहे, हे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. बरं, याच्यामध्ये तुमचे एखादं स्कीम डिसिजन चुकलाच, तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. आता याच्याबरोबर अजून एक 2-3 पॉइंट्स आहेत, की डायरेक्ट आणि ॲडवायझर मधला फरक आणि कोणतं निवडलं गेलं पाहिजे हे समजण्यासाठी. या आत्तापर्यंत जे मी एक्सप्लेनेशन दिलं, ह्या एक्सप्लेनेशनमध्ये माझं तर सरळ स्पष्ट मत आहे, ॲडवायझर जरुरी आहे. कारण ह्या 20-30 पैशांसाठी एक्सपर्ट हा एक्सपर्टच असतो. तो 24 तास त्याच फील्डमध्ये असतो. प्रॉपरली आपल्याला गाईड भेटत राहतं. आपण फक्त YouTube आणि कुठं Instaवरून असं टॅबलेट्स घेत नाही आपल्या तब्येतीसाठी. आपण प्रॉपरली डॉक्टरकडे जातो. भलेही आपल्याला कितीही माहीत असलं तरी आपण डॉक्टरकडे जातो का? तर एक्सपर्ट हा एक्सपर्टच असतो. हे एक टेंटेटिव्हली उत्तर आहे. पण तरीही फायदे तोटे मी पुढच्या 2-3 पॉइंट्समध्ये सांगतोय तुम्हाला. एकतर पिरियडिक पोर्टफोलिओ रिव्ह्यू होतं. आपण गोल मॅपिंग केलेलं असते, गोल ट्रॅकिंग करतो. हे ॲडवायझर पिरियडिकली करत असतोय. आता होम लोन आणि इंटरेस्ट रिकव्हरी. इथं ॲडवायझरचं तुम्हाला महत्त्व सांगतो. ॲडवायझर जर सोबत असेल, तर होम लोनचं प्रीपेमेंट हा तो करू देत नाही. कारण ॲट द एंड ऑफ द क्लोजर ॲट द एंड ऑफ द ॲट द एंड ऑफ द होम लोन क्लोजर हे आपल्याला पैसे बनले पाहिजेत. वेल्थ क्रिएट झाली पाहिजे. हे ॲडवायझरच प्रॉपरली समजून सांगतोय. लोकं काय करतात इथं चूक करतात, की होम लोन आहे म्हटल्यानंतर प्रीपेमेंट करत राहतात आणि लवकर होम लोन क्लोज करतात आणि याच्यामध्ये वेल्थ क्रिएशनची जर्नी होत नाही. लाखो रुपयांचा ते स्वतः तोटा करतात. आता हे मी डिटेल एक्सप्लेन करत नाही. तुम्ही मला पर्सनली विचारा, की होम लोन क्लोज करणं हे कसं चुकीचं आहे ते. परत अनक्लेम अमाउंट इन म्युच्युअल फंड 26,000 कोटींपेक्षा जास्ती अमाउंट ही इंडियन ट्रेझरीमध्ये अनक्लेम अमाउंट आहे. म्हणजे त्या इन्व्हेस्टरच्या फॅमिलीला माहीतच नाहीये, की त्या इन्व्हेस्टरने अशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. जर तुम्ही डायरेक्टली करत असाल, तर
तुमच्या फॅमिलीलाही ते माहिती पाहिजे, की ॲब्सेन्स ऑफ यू ते पुढचे ट्रान्झॅक्शन्स कसे करायचे ते. नसेल तर हे अशी अनक्लेम अमाउंट म्हणून तशीच पडून राहील. इन्व्हेस्टरच्या फॅमिलीला माहिती पण राहणार नाही, की अशा ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते. पुढचा पॉइंट आहे टॅक्सेशन. हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. टॅक्सेशन हा दिवसेंदिवस हा क्रिटिकल फॅक्टर होऊ शकतो म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटवरती. त्याच्यामुळं आपल्याला मी स्वतः अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करतो, की त्या इन्व्हेस्टरला एकतर टॅक्स लागलाच नाही पाहिजे. भलेही गव्हर्नमेंटचं आता 12.25% टॅक्स असला तरी मी अशा पद्धतीने प्रॅक्टिस करतो, की तो टॅक्स लागलाच नाही पाहिजे. लागला तर कमीत कमी लागेल. सो याचे काही बेसिक छोटे-छोटे फंडे आहेत. हे तुम्हाला आपल्याकडं सर्व्हिस घेतल्यानंतरच तुम्हाला जाणवेल, की टॅक्स कशी बचत करायची ते. पुढचं आहे लार्ज फंड मॅनेजमेंट. लेट अस से तुम्ही जर डायरेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि सुरुवातीला 2-5 लाख रुपये फंड झालेला असतो, आपली इन्व्हेस्टमेंट झालेली असते, त्यावेळेस त्यावेळेस काही एवढं वाटत नाहीये. ठीक आहे. पण जसजसे आपली अमाउंट वाढत जाते, तसं ना तिथं फिअर आणि ग्रीड फॅक्टर हा तिथं येतो, की ज्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली प्रॉपरली डिसिजन्स घेऊ शकत नाहीये. इथं मी एक्झाम्पल देतो डॉक्टरचं. डॉक्टरच्या फॅमिलीमध्ये स्वतःच्या फॅमिलीमध्ये जर एखादी सर्जरी करायची असेल, तर तो स्वतः करत नाही, तर तो रिकमेंड करतो त्याच्या कलीगला. ह्याचं कारण काय? तर तिथं इमोशन फॅक्टर येतो. तेच जर तो डॉक्टर त्या फॅमिलीमधला पेशंट नाहीये, दुसरा कोणतरी असेल, तर तो न्यूट्रल राहून तिथं प्रॉपरली ती सर्जरी किंवा ते ऑपरेशन तो करू शकतोय. पण स्वतःची फॅमिली असेल, स्वतःचे फॅमिली मेंबर जर असेल, तर तिथं तो न्यूट्रल होईलच असं काही सांगता येत नाही. का तर फिअर आणि ग्रीड फॅक्टर तिथं येऊ शकतो. आणि तीच केस जर तुमच्या बाबतीत असेल, की जर आपल्याला आपल्या वेल्थवरती फिअरनं, भीतीनं तुम्ही डिसिजन घेऊ शकत नसाल, तर ते तुमच्या वेल्थ क्रिएशनसाठी डेंजर आहे किंवा हव्यासापोटी कुठल्यातरी एखाद्या चुकीच्या स्कीममध्ये एंटर तुम्ही करू शकताय, की जिथं तुम्हाला बराच वेळ हा एकदम नॉर्मल किंवा बिलो द एव्हरेज रिटर्नवरती समाधान मानावं लागेल. इथं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक व्यक्ती ज्याचा आपण पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला, लक्षात आलं की त्यांची 80 ते 1,00,000 रुपये पर मंथ एस-आय-पी होती. त्यांनी स्वतः केलं होतं सगळं पोर्टफोलिओ. अतिशय चांगल्या स्कीम्स घेतल्या होत्या आणि वेल्थ पण त्यांचा कॉर्पस जो होता सगळा एकंदरीत 1,00,00,000 पेक्षा जास्ती होता. अतिशय व्यवस्थित होतं. ज्यावेळेस मी रिव्ह्यू केलं, त्यावेळेस मलाही सुरुवातीला प्रश्न पडला, की "अरे बाबा, ह्याच्यात आता चुका कशा लक्षात येतील?" तर मी काय केलं, मला 1-2 पॉइंट लक्षात आले, पण ते कन्फर्म करण्यासाठी मी माझ्या ऑपरेशन टीमला विचारलं. मग माझ्या एक्सपर्ट्सना परत घेतलं, ते रिव्ह्यू केलं. त्याच्यानंतर आम्हाला 2 ते 3 महत्त्वाच्या चुका लक्षात आल्या, की त्या इन्व्हेस्टरनं 4-5-7 लाख रुपये अशा ठिकाणी होते, की जे अप्रिशिएटिंग होत नव्हते. ते आपल्याला तिथनं दुसऱ्या ठिकाणी घ्यावं लागलं. ते ज्यावेळेस त्यांना दाखवलं, सांगितलं, त्यावेळेस त्यांना पण लक्षात आलं, "अरे, मी इथं कसं काय टाकले? मी हे विचारच नाही कसा काय केला आणि किती दिवसांपासून ते पडून आहे." मग त्यांना जास्त एक्सप्लेन करायची गरजच नाही पडली. पण रिव्ह्यू केल्यानंतर हे त्यांच्या लक्षात आलं, की हे आपलं चुकलेलं आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी टॅक्सेशन हे भरपूर पे केलं होतं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की ह्याची किंमत खूप मोजावी लागते. त्यांनी मग ते स्टॉप केलं आणि आपल्याकडे सर्व्हिसेस घ्यायला चालू केले. सो असा हा फॅक्टर राहतो. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढचा आहे पॉवर ऑफ एस-डब्ल्यू-पी. एका पॉइंटला मी ॲज अ ॲडवायझर तुम्हाला सांगत राहतोय, की इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, केली पाहिजे, केली पाहिजे. पण माझीच नंतर भाषा बदललेली असणार आहे, जर तुमचा कॉर्पस सर्टन झाला तर. माझी काय भाषा बदलेल? सुरुवातीला मी म्हणत असतो, की इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. नंतर काय बनेल, की "बाबा रे, आता बस. आपण आता हे फंड्स घ्या, हे तुम्ही खर्च करा. तुम्ही फिरायला जा, तुम्ही या लायबिलिटीज ज्याला पर्टिक्युलरली म्हणतो, त्या अनुभवायला पाहिजे, जगलं पाहिजे ना." म्हणून हे एस-डब्ल्यू-पी पण असं एक माध्यम आहे, की त्याच्या आधारे आपल्याला जगण्यासाठी म्हणून पैसे वापरता आले पाहिजेत. मग एस-डब्ल्यू-पी कोणत्या स्कीममध्ये करायचे, कोणती नाही करायचे, किती विथड्रॉवल ठेवायचं, हे सगळं वन टू वन डिस्कस केल्यानंतर गरज किती आहे, त्याचा विचार करून तो निर्णय घेतला जातो. याच्यासाठी परत ॲडवायझर जरुरी आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲडवायझर इस द लास्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हाही पॉइंट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर लेट अस से तुम्ही डायरेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर तुमच्या ॲब्सन्समध्ये त्या फॅमिलीला प्रॉपरली गाईड करण्यासाठी कोण आहे ते तुम्ही विचार करा. नसेल तर ॲडवायझर असतोच आहे. आता ॲडवायझरच्या केसमध्ये इन्व्हेस्टर जर त्याचं काही बरं वाईट झालं, तर ॲडवायझर त्या फॅमिलीला सपोर्ट करतो प्रॉपरली
ज्या काही फॉर्मॅलिटीज असते त्या फॉर्मॅलिटीज करायला तो मदत करतो. दुसरा सिनेरिओ, जर ऍडवायझरचं काय बरं वाईट झालं, होऊ शकतं 15, 20, 30, 40 वर्षांचा कालावधी असतोय. तर ह्या प्रोसेसमध्ये मी अशा पद्धतीनं विन विन सिच्युएशनचा डिसिजन घेऊन हे प्रॅक्टिस चालू केलेलं आहे. मी काय केलेलं आहे, माझ्यासोबत मी एनजेची टीम घेतलेली आहे. एनजे ही देशातील नंबर 1 ची म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कंपनी आहे आणि या कंपनीचे देशात 180 पेक्षा जास्ती ब्रांचेस आहेत, फिजिकल ऑफिसेस आहेत. ठीक आहे. मग काय होतं, जर ॲडवायझर अब्सेंट असेल, तर एनजेची ऑपरेशन टीम त्या इन्व्हेस्टरला सपोर्ट करत असते, सर्व्हिसेस देत असते, जेणेकरून त्याच्या सर्व्हिसेसमध्ये कोणताही खंड पडणार नाहीये. ठीक आहे. म्हणून हे विन विन सिच्युएशन आहे. ॲडवायझरच्या अब्सेन्समध्ये एनजीची ऑपरेशन टीम आहे आणि इन्व्हेस्टरच्या अब्सेन्समध्ये ॲडवायझर आहे. पुढचं आहे अकाउंटेबिलिटी पार्टनर. पहा, इन्व्हेस्टमेंट हे हे समजून घेतलं गेलं पाहिजे, की एखादं जर शॉर्ट टर्म गोल असेल, गणपतीनंतर दिवाळी, दसरा, 31 डिसेंबर नंतर 26 जानेवारी किंवा संक्रांती वगैरे हे जे सणांची आपली ही मालिका आहे, एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, ह्याच्यावरती आपण जर हे 2-4 महिन्याच्या अंतरात जर हे असे सण असतील, तर आपण हे टेंटेटिव्ह मनामध्ये कुठेतरी एक प्लॅनिंग करत असतो आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे आपण एक्झिक्युशन करतो. पण हेच जर 10-5 वर्षानंतर, 2-5 वर्षानंतर जर आपल्याला प्लॅनिंग विचारलं, की ह्या 2030च्या दिवाळीला तू काय करणार आहेस? 2028च्या दिवाळीला काय करणार आहेस? तर आपण ब्लँक राहू. आपण हे पण कशाला विचारू आपल्याला, की "अरे, त्यावेळेच्या दिवाळीचा आत्ता काय विचार करायचा? ते त्या-त्यावेळेस बघू ना." असं म्हणून आपण ते पोस्टपोन करतो आणि ते विचारच करत नाही. पण फायनान्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी कसं होतंय, जे लाँग टर्मचे गोल असतात, हे लाँग टर्मचे गोल हे आता 2 महिन्यानंतर काय होणार आहे, 6 महिन्यानंतर काय होणार आहे, आपण हे टेंटेटिव्ह सांगू शकतोय. पण फायनान्स पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला 4 महिन्यानंतर, 2 वर्षानंतर, 4 वर्षानंतर आपल्याला काय लागतंय, काय नाहीये, हे पुन्हा-पुन्हा उजळणी केल्याशिवाय लक्षात येत नाही लवकर ते. ब्रेनला कळत नाहीये 2 वर्षानंतर मला इथे पैसे लागणार आहेत, 10 वर्षानंतर मला इथे पैसे लागणार आहेत. हे पुन्हा-पुन्हा उजळणी करावी लागते आणि याच्यासाठीच ॲडवायझर गरजेचा आहे. तो काय करतो, त्या इन्व्हेस्टरला पुन्हा-पुन्हा सांगत राहतो, की "बाबा रे, आपण ह्या ट्रॅकवरती आहोत." म्हटलं ना मी, पिरियडिक रिव्ह्यू करतो तो. मग पिरियडिक रिव्ह्यूमध्ये तो त्या इन्व्हेस्टरला सांगत असतो, की "हे टार्गेट आहे आपलं, हे गोल आहे, इथं आपण कमी पडतोय, इथं जास्ती होतंय." व्हॉटएव्हर जे पण काय असेल ते. याच्यासाठी हा अकाउंटेबिलिटी पार्टनर म्हणून तो तिथं काम करत असतोय. आणि अकाउंटेबिलिटीचं पार्टनरचं ग्रेटेस्ट एक्झाम्पल सांगतो. विद्यार्थी दशेत असताना आपले टीचर, की जे होमवर्क केला की नाही हे विचारतात. होमवर्क केला की नाही विचारतात म्हणून आपण होमवर्क करत असतोय. आणि जॉब करत असताना आपला बॉस विचारतोय म्हणून आपण कामं करत असतोय. त्याच्यामुळेच आपलं जास्तीत जास्त आउटपुट निघत असतंय. तसंच आहे इन्व्हेस्टमेंटच्या केसमध्ये. पुढचं आहे इमर्जन्सीमध्ये. जर तुम्ही डायरेक्टमध्ये गेलात, तर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला फार-फार तर ते विथड्रॉल करावं लागेल किंवा इन्व्हेस्टमेंट स्टक होते. जास्तीची जी काही ॲक्चुअली जी गोलसाठी म्हणून आपण पैसे ठेवलेले असतात, ते गोल पूर्ण होत नाही. का तर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला फंडची गरज असते म्हणून तुम्ही विथड्रॉल करता. पण आपल्याकडे तसं नाही आहे. इमर्जन्सीमध्ये फंड जर लागला, तर एका दिवसात आपल्याला लोन भेटतं आणि आपली जी काही इमर्जन्सी आहे फॅमिलीमधली, अचानक पैसे लागलेले, ते गोल पण आपल्याला पूर्ण करता येतं. हे लोन जे आहे, ते आपल्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटवरती भेटतं. म्हणजे आपलं इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ न केल्यामुळं ते गोल पण पूर्ण होतं आणि आपली जी काही इमर्जन्सी आहे, ती पण इमर्जन्सी आपल्याला पूर्ण करता येते. सो असे हे भरपूर बेनिफिट्स आहेत. ठीक आहे. थोडक्यात काय मला सांगायचं आहे, की ह्या तुमच्या सगळ्या जर्नीसाठी ॲडवायझरची गरज आहे. तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या ह्या फायनान्शियल फ्रीडम जर्नीला अतिशय कॉन्फिडंटली सुरुवात करा. एक्सप्लोर करा. माझे YouTubeचे व्हिडिओ पहा. अनेक व्हिडिओज आहेत. अतिशय महत्त्वाची त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती शेअर करतोय. तेही पहा तुम्ही. पण लवकरात लवकर मला संपर्क करा. संपर्क करून तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग समजून घेऊन डिसिजन्स घ्या. असं म्हटलं जातं ना, की सर्वात बेस्ट वेळ कोणती आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची? तर 20 वर्षापूर्वी आणि आत्ता. सो तुमची आत्ता ही वेळ आहे इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करण्याची, डिसिजन घेण्याची. संपर्क करा आणि ॲक्शन घ्या, चालू करा आणि हॅपीली, एनर्जेटिकली जगता आलं पाहिजे. ओके. सो ह्या जर्नीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया. फोन करा. थँक